नमस्कार, मी पल्लवी। आज आपण या ठिकाणी झटपट अशी शॉर्ट मध्ये 2 ते 3 किलोची पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची तीही भन्नाट जशी बाहेर ठेल्यावर मिळते अगदी तशीच। तर काल माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा बर्थडे होता, मग तिने ठरवलं की आपण पावभाजीचा बेत बनवूया। तर म्हटलं हो चला। मग 2-4 जणींनी मिळून मस्त अशी पावभाजी बनवली होती। पावभाजी दिसायला तर भारी दिसत आहे, मग खायला तर खूपच छान झाली। मग चला अशी पावभाजी कशी बनवायची अगदी शॉर्ट मध्ये दाखवते आणि डिटेल्स व्हिडिओ घेतलेला नाही। तर सगळ्या भाज्या चिरून घेतल्या, काही उकडून घेतल्या। आता ही शॉर्ट मध्ये कशी बनवली होती तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये सांगते बरं का। तर काय केलं, जिरे मोहरी फोडली, भरपूर सारा लसूण अद्रक ठेचून टाकला, त्यामध्ये कांदा, ओले वाटाणे असे छान सॉफ्ट करून घेतले, काही चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो परत फोडणीमध्ये सुद्धा घातला आणि उकडून सुद्धा घेतला। फोडणी तयार झाली की इकडे ज्या उकडलेल्या भाज्या होत्या त्या मस्त ब्लेंडरने फिरवून घेतल्या, कारण खूप साऱ्या भाज्या होत्या, 2 किलो जवळ। तर मग त्या ब्लेंडरनेच फिरवतात, त्यात मॅशरने खूप वेळ लागतो। तर मग ब्लेंडरने फिरवून घेतल्या आणि मग फोडणीत टाकल्या। इकडे भाजी बरोबर खाण्यासाठी काकडी, गाजर, कांदा, त्यानंतर लिंबू चिरून ठेवलं होतं आणि ज्या भाज्या फिरवल्या होत्या त्या भाज्या आता फोडणीमध्ये टाकल्या, भरपूर बटर टाकलं आणि मस्त भाजी चटचट 15 मिनिटं शिजू दिली। मस्त अशी पावभाजी तयार झालेली होती। तर तुम्हाला हा शॉर्ट मध्ये सांगितलेला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा। आणि आता ही जेव्हा भाजी रेडी होईल तेव्हा वरतून आपण हिरवीगार अशी कोथिंबीर शेवटी टाकणार आहोत। तर चला, आवडला असेल व्हिडिओ तर पटकन आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि डिटेल्स रेसिपी तुम्हाला मी नक्कीच कधीतरी घेऊन येईल। तुम्हाला जर अशी डिटेल्स रेसिपी पाहायचीच असेल तर मग हो म्हणा पटापट आणि लाईक करा। बाय।